महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी शाहू महाराज यांना दिली जाणार अशी चर्चा रंगली आहे। आणि त्यातच शाहू महाराज यांनी लवकरच ब्रेकिंग न्यूज देऊ असं म्हणत सर्वांनाच अवाक केलंय। त्यामुळे यंदा कोल्हापूरमधून काय ब्रेकिंग न्यूज येऊ शकते पहा या रिपोर्टमध्ये। कोल्हापूरच्या मैदानात शाहू महाराज उतरणार। कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर प्लॅन। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब। गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज निवडणूक लढवणार अशा चर्चांनी जोर धरला। कोल्हापूरमधून शाहू छत्रपती महाराज यांनी लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले। तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार असं सूचक वक्तव्य शाहू महाराज यांनी केलं। अशी सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि त्याच्या माध्यमातून ती फक्त ब्रेकिंग न्यूजवरच तिथं थांबणार नाही, ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून एक गोष्ट राहणार आहे। 6 महिन्यांपूर्वी कोल्हापुरात शरद पवार यांनी भव्य सभा घेतली। या सभेला शाहू महाराज यांनी हजेरी लावली आणि त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। त्यामुळे कोल्हापूरमधून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा मास्टर प्लॅन शरद पवार यांचाच आहे असं म्हटलं जातंय। शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याच्या चर्चेआधी संभाजीराजे छत्रपती यांचं नाव चर्चेत होतं। संभाजीराजेंनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपर्कात असल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं। पण महाविकास आघाडीकडून कोणत्याही एका पक्षात प्रवेश करण्याची अट ठेवल्यानं ही चर्चा फिसकटली। स्वराज्य असताना दुसऱ्या पक्षात जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजे यांनी घेतली। म्हणूनच महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंऐवजी आता शाहू महाराज यांना कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं जातंय। दरम्यान शरद पवार यांनी शाहू महाराज यांना उमेदवारी मिळाल्यास मला अतिशय आनंद होईल अशी भावना व्यक्त केली होती। पक्षामध्ये कधी सहभागी झालेली असं हीच फायदे नाही। सामुदायिक अनेक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मागाशी सांगितलं की आमच्या अन्य सहकाऱ्यांशी मी काही बोललेलं नाही, पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या ताब्यात आहे। कोल्हापूरमधून उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडे तगडा उमेदवार नाही। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांचा मोठा जनाधार आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय। त्यामुळे शाहू महाराज कोल्हापूरकरांना लोकसभा उमेदवारीची ब्रेकिंग न्यूज कधी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।